गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। औरंगपूर तालुका निफाड येथे विहिरीच्या कामासाठी आलेल्या कामगारांमध्ये झालेल्या वादातून चेत्या नावाच्या युवकाचा खून करण्यात आलाय। महिलेशी अंगलट केल्याच्या संतापातून तिने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केलाय। नंतर मृतदेह लपवण्यासाठी इतरांनी मदत केल्याने दोघांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार घटना दिनांक 3 जून रोजी रात्री 8:30 वाजल्यापासून ते दिनांक 4 जून रोजी सकाळी 6:45 वाजेपर्यंत औरंगपूर येथील सोमनाथ दशरथ खालकर यांच्या मळ्यात घडली आहे। या ठिकाणी विक्रम खालकर यांचे विहिरीच्या खोदकामाचे काम सुरू होते। विहिरीच्या कामासाठी आलेला चेत्या राहणार गंगाकाठ, जिल्हा नाशिक याने 36 वर्ष महिलेवर अंगलट केल्याचा आरोप आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घालून तो विहिरीत ढकलल्याने चेत्याचा जागीच मृत्यू झालाय। त्यानंतर सदर महिला व हिरामळ नरसिंग शिंदे वर्ष 42, व्यवसाय विहीर खोदकाम, राहणार आनंदपूर, तालुका सटाणा, सध्या मुक्काम खडांगणी, तालुका सिन्नर यांनी संगनमत करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटरसायकल हिरो पॅशन प्रो क्रमांक MH15 CH 7518 वरून ठेवून औरंगपूर शहरातील गाढवलोळी नाल्याजवळ पुलाखाली टाकून दिला। या प्रकरणी पोलीस हवालदार अर्जुन आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 238, 3(5) अन्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय। आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पी ढोकरे करीत आहे। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। एस मराठी न्यूज साठी निफाड प्रतिनिधी निफाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।